आपले पथके झाकतो त्याचं बरं होत नाही. हालेलुया, हालेलुया. तर माझ्या बहीण भावांनो, आज आम्ही त्या नीतिसूत्र 28 पुढे जाणार आहे तिथनं, की त्या नीतिसूत्र 28:13 असं आम्हाला का सांगते, कशाबद्दल सांगते, की का आम्ही पथके आमची दडून ठेवू नये, का आमची पथके आम्ही कबूल करून सोडून द्यावं, का तर आमच्यावर दया व्हावं. हालेलुया. आज आम्हाला दयाची गरज आहे. आज या पूर्तीतळात दयाचे उन्हे पडलेले आहे आणि देव म्हणते मी दया करा तयार आहे, पण तुम्ही पथके तुमची सोडाय पाहिजे, तुमचे पाप तुम्ही सोडा पाहिजे. पथकेचा अर्थ काय? पाप. पथकेचा अर्थ म्हणजे पाप. आमचे पाप आम्ही दडवून ठेवते. आणि नीतिसूत्र 28:13 मध्ये सांगते की जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. हालेलुया, हालेलुया. आपले पथके आम्ही कधीही झाकून ठेवू नये, आमचे पथके आम्ही कबूल करावं, हे बायबल सांगते आम्हाला. आणि त्यांच्यावर दया होत्या. पण जी दोन झाकून ठेवतात त्यांचं बरं होत नाही. आज कितीतरी लोक असे आहेत की आपले पथके झाकून ठेवतात आणि त्यामुळे ती बरं होत नाहीत, ती मुक्त होत नाहीत, त्यांच्या जीवनात देव कार्य करत नाही आणि ती कायम संकटात असतात, तारात असतात, आजारीच असतात, चिंतेमध्ये असतात, गोंधळत असतात. ना त्यांच्या व्यक्ती जीवनात कधी यश होते, ना कुटुंबात यश होते, ना जाईल तिथे निराश होते. का? ते आपले पथके झाकून ठेवतात. आणि तिथे दुसरा भाग नीतिसूत्र 28:13 मध्ये सांगते की ती जे आपले पथके कबूल करतात सोडतात त्यांच्यावर देवाशी दया येते. आमेन. आणि आज आम्हाला हेच देवाचं सांगते, आम्ही आमचे पथके कबूल करावे, सोडावे, आमच्या दया येईल. हालेलुया, हालेलुया. लोकांना का पाप करतात? लोक जाणून बुजून पाप करतात. माहित आहे त्यांना की ही पाप आहे, ही चांगला, ही वाईट आहे, पण तरी पण माणूस ती चांगला वाईटचा विचार करत नाही आणि तो नेते तेच करत जातोय. किती वेळा ऐकतोय तो, किती वेळा लोकांना त्याला देवाच्या शास्त्रानं सांगितलेलं असतंय, देवाच्या सेवकाने सांगितलेलं असतंय, तरी ते ऐकत नाही आणि ती तसेच करत राहतात. ती कायम त्यांचं कधी बरं होत नाही. हालेलुया. त्यांना काय वाटतंय? ती पाप का करतात लोक? पाप लोक ह्याच्यासाठी करतात की त्यांच्या डोळ्यात ध्यान आहे देवाची, आणि ज्यांना देवाची ध्यान आहे ती कायम पाप आणि पथके आणि दोष करत असतात कायम. का तर त्यांच्या डोळ्यात ध्यान आहे. हालेलुया. ज्याच्या डोळ्यात देवाची ध्यान आहे ती लोक कायम पाप करत असतात, कायम. त्यांना त्यांच्या डोळ्यात ध्यान नसत्या. का तर रोमकरा 3 अध्यायामध्ये 18वं वचन सांगतंय की त्या लोकांच्या डोळ्यात भीतीच नाही, भ्याच नाही त्यांना. आणि ज्याच्यामध्ये देवाची ध्यान आहे ती कायम पथक्यामध्ये असतात, पापामध्ये असतात, दुष्कर्ममध्ये असतात, लबाडीत असतात, असत्याचं जीवन जगतात, वाटेल ती दुष्कर्म करतात, व्यसन करतात, झारकाम करतात. का तर रोमकरा 3:18 मध्ये त्यांच्या डोळ्यात भ्याच नाही. हालेलुया, हालेलुया. भीतीच नाही. आणि माझ्या भावानो बहिणीनो, जर आम्हाला या पापापासून वाचवते तर एकच वाचवते, देवाची भ्या. हालेलुया. आणि ती भ्या आमच्या डोळ्यात पाहिजे, ती डोळ्यात आमच्या मनात भ्या पाहिजे की देव माझ्याला बघतोय, देव मला बघतोय. पण काय काय लोक फक्त डोळ्यात भ्या नाही, काय काय लोकांना वाटते देव नाहीच आहे, बघणार कोण? हालेलुया. काय काय लोकांना ते देव नाहीच आहे, मग ती सात्विकतेनं वागत नाहीत, ती देवाच्या भीतीनं वागत नाहीत आणि ती पाप करायला लागतात, ती पथ्ये करतात, ती दोष करतात आणि ती आपले दोष झाकून ठेवतात. त्यांचं बरं होत नाही. किती तर लोकांचा आता विचार आहे रोमकरा 3:18 प्रमाणे देवाची त्यांच्या डोळ्यात भ्याच नसत्या, भीतीच नाही डोळ्यात. माझ्या बहीण भावानो, आमच्या डोळ्यात पहिली भ्या पाहिजे. का तर पाप सुरू डोळ्यापासून होते, बघण्याद्वारे, विचाराद्वारे होते, मनात येते, कार्य चालू करते आणि मग ती सात्विक जीवन जगू शकत नाही. हालेलुया. ती सात्विक जीवन जगू शकत नाही, त्यांचं बरं होत नाही, ती दोष आपले कबूल करत नाही, सोडत नाही. का? तर ते म्हणतात देवच नाही आहे. स्तोत्रसंगीत 53व्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं त्यात एक पहिलं वचन सांगते की लोक म्हणतात देवच नाही आहे. हालेलुया. काय विचार असेल लोकांचा असल्या? स्तोत्रसंगीत 53 मध्ये पहिला वचन देवच नाही.
आता देव नाही म्हटलं भीती कुठं असणार? कुणाची भीती असणार? देवच नाही म्हणतात लोक. अरे देव नाही तर मी सर्व कुठून आले? कुणी निर्माण केलेला? अशी सुद्धा मनात लोकांचा विचार आहे. आणि मग ती लोक काय करतात? आपले दुष्कर्म काय करतात? झाकून ठेवतात, कबूल करतात. देवच नाही, देव नाही म्हणला फिनिश ना. हालेलुया. बायबल सांगते स्तोत्रसंगीत तुम्ही 53व्या अध्यायामधलं पहिलं जर वचन असलं क्लिअर त्यात लिहिलेलं आहे. लोक म्हणतात की देव नाहीच आहे, देव नाहीच आहे. हालेलुया. आपण वाचूया ती स्तोत्रसंगीत 53 मध्ये. मूड आपल्या मनात म्हणतो देव नाही. लोक दुष्ट व आमगळ कृत्य करतात, सत्य कृत्य करणारा कोणीही नाही. हालेलुया. देव नाही म्हटलं सत्य कृत्य कोण करणार? देवच नाही. बायबल सांगते मूड, त्याला नाव काय दिलंय? मूड. मूड म्हणजे कोण? मूर्ख. ते आपल्या मनात म्हणतात देवच नाही, आणि मग ती दुष्कर्म करतात. बायबल सांगते सत्यकृत्य करत नाहीत ती. का तर जो देव नाही म्हणतो ते सत्यकृत्य करू शकणार नाही. ना त्याच्या डोळ्यात बी असणार, ना त्याच्या मनात बी असणार, ना त्याच्या आचारात बी नाही. देवच नाही. हालेलुया. देवच नाही. आणि इथं केलेलं ते जे देव नाही म्हणतात तिथं लिहिलेलं आहे 53:1 मध्ये, ती सत्यकृत्य करू शकत नाहीत. हालेलुया. ती सत्यकृत्य करू शकत नाही. जर आम्ही पुढे वाचलं तर 2 आणि 3 काय लिहिलंय? 2 आणि 3 मध्ये कोणी समजणे आहे का? कोणी देवभक्त आहे का? हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवाकडे अवलंबन केले. 3रं वचन सांगते ते एकूण एक मार्ग भ्रष्ट झाले आहेत, एकदूर सर्व बिघडले आहेत. सत्यकृत्य करणारा कोणी नाही, एक सुद्धा नाही. हालेलुया. एक सुद्धा नाही. सगळे बिघडलेले आहेत. सगळी. का बिघडतात ती? का तर बायबल तिथे पहिलं वचन जाते 53:1 मध्ये देवच नाही म्हणतात. ते बिघडणारच ते. का तर त्यांना भ्याच नाही देवाची, ना त्यांच्या डोळ्यात भ्याय ना त्यांच्या मनात भ्याय. आणि मग ती लोक आपलं दुष्कर्म झाकतात, त्यांचं बरं होत नाही. पण जेव म्हणतोय देव आहे ते आपले पथके काय करतात? कबूल करतात. आपलं दुष्कर्म कबूल करतात आणि सोडतात. त्यांच्यावर देवाची दया येत्या. आमेन. हालेलुया. माझ्या बहीण भावांनो, आमच्या मनात कधीही विचार येऊ नये की देव नाही. आणि ज्याच्या मनात देव नाही म्हणून विचार येईल तो माणूस कायम पथके करत राहणार, पाप करत राहणार. तो माणूस कायम दुष्कर्म करत राहणार. त्या माणसाचा मार्ग कायम वाईट असणार. त्या मार्गात तो कधीच देवाच्या मार्गात येणार नाही. का तर त्याच्या मनात आहे देव नाही, तो सत्य करते कधीच करणार नाही. त्याच्या मनात कधी देवाची भ्या नसणार. हालेलुया. हालेलुया. का तर तो काय म्हणते? देव नाही आहे. हालेलुया. देव नाही आहे. कसं सत्यकृत्य करेल तो? कसं देवाची भ्या राहील? कसं ते आपलं पथके कसं कबूल करेल? आणि त्यांना वाटते देव बघतच नाही. देव नाही तर बघणार कसा? हालेलुया. तुमच्या मनात तुम्ही विचार करताय देव नाही आहे, मग तुमच्या मनात देवाची भ्या राहणार नाही. देव म्हटलं बघणार कसं? पण माझ्या बहीण भावांनो, बायबल सांगते आम्हाला नीतिसूत्र 15व्या अध्यायामध्ये 3रं वचन मध्ये देव आहे आणि देव सर्व काय बरं वाईट बघतोय. हालेलुया. सर्व काय बरं वाईट देव बघतोय, हे लक्षात ठेवा. देव आहे. आणि ह्या नीतिसूत्राच्या 15व्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर 15व्या अध्यायामध्ये 3रं वचन सांगते देव आहे आणि देव सर्व काही बरं वाईट पाहतोय. हालेलुया. तुमच्या मनात हे लागू करून घ्या की देव आहे. त्या मुळासारखं स्तोत्रसंगीत 53:1 सारखं मुळासारखं कोणी मूळपणा करू नका की देव नाही म्हणून असं विचार करू नका. ज्याच्या मनात देवाची भ्या नाही तेच लोक अशी कबूल कर म्हणतात की देव नाही आहे. पण देव आहे आणि देव सर्व काही नुसतं आहे ना तर आमचा देव सर्व काही बघणार आहे. का तर नीतिसूत्र 15व्या अध्यायामध्ये 3रं वचन सांगतंय परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, तो बरे वाईट पाहत असतो. आमेन. हालेलुया. परमेश्वराचं नेत्र कुठं आहे? सर्वत्र आहे. आणि ते बरं वाईट काय करत असते? पाहत असते. हालेलुया. आणि मूळ काय म्हणते? देव नाहीच आहे. हालेलुया. देव नाहीच आहे.
पण देव म्हणतोय मी आहे आणि माझे नेत्र सर्वत्र बघत असते. का तरी सर्व काय केलंय त्यानं केलंय. कुणीही त्याच्या दृष्टीपासून दडू शकत नाही. हालेलुया. कुणीही. पण मूर्ख मनात म्हणतोय की देव नाही, म्हणून तो दुष्कर्म झाकून ठेवते, त्याचं बरं होत नाही. आमच्या मनात पहिलं हे पाहिजे देव आहे आणि देव मला बघतोय. हालेलुया. नीतिसूत्र 13 या 15:3 प्रमाणे देव म्हणते मी आहे आणि सर्व पृथ्वीवर मी बघते. कुणीही त्याच्या दृष्टीपासून दडू शकत नाही. जर आम्ही स्तोत्र संगीत 139 मध्ये 10 आणि 11 वचन जर वाचलं, दावीद तर म्हणते देवा कुठं लपून मी बसू, तुझ्या दृष्टीआड मी लपून बसू शकत नाही. अंधाराला जर मी म्हटलं मला घेरा घाल, मला दडो, तरी त्या अंधार सुद्धा मला दडू शकत नाही. असं देवाचं नेत्र आहे. त्या स्तोत्र संगीत 139 मध्ये दावीद म्हणतोय माझं उठणं बसणं तर बघणार, बघतोय ते मी स्वर्गात कुठं आजू लोका कुठं असं तुम्हाला बघतोयस. हालेलुया. आणि मूर्ख स्तोत्र 53 मध्ये म्हणतोय की मी देवच नाही. आणि रोमकारास 3:18 मध्ये म्हणून तर म्हणते देवाला लोकांच्या डोळ्यात देवाची भ्याच नाही, त्यांच्या डोळ्यात भीतीच नाही देवाची. हालेलुया. कसं चांगलं होईल त्या लोकांचं, कसे त्यांची पत्के क्षमा होतील. ती लोक पाप करतात. हालेलुया. माझ्या बहीण भावांनो, सर्वात इम्पॉर्टंट का ही लोकांच्या आज भ्या नाही देवाची, का देवाची भीती नाही. काय काय लोक देव का नाही म्हणतात, त्यांचं पण बरोबर आहे. एका दृष्टीने त्यांचं बरोबर आहे, देव नाही आहे ते म्हणतात, ते बरोबर आहे. का त्यांच्या डोळ्यात भेट नाही, भ्या नाही त्यांना, त्यांचं ती पण बरोबर आहे. त्यांच्या डोळ्यात भ्या नाही, त्यांच्या मनात भ्या नाही, त्यांच्या आचार विचारात भ्या नाही, आणि त्यांच्या मनाप्रमाणे ते तसं पण आहे की देव नाही आहे. हालेलुया. का नाही म्हणतात ते देव माहिती आहे काय, त्यांचं बरोबर का आहे माहिती आहे का, तर ती लोक देव आमचा दयाळू आहे, देव कृपाळ आहे, देव पत्क्याबद्दल लगेच शासन करत नाही, तर त्यांना काय वाटतं देव नाहीच आहे. का तर आम्ही आयुष्यभर पत्के कळाले, आयुष्यभर पाप कळाले, आयुष्यभर लबाडी बोलाले, आयुष्यभर असत्य जीवन जगले, आम्ही हट्टागट्टा आहे ना. हालेलुया. आम्ही हट्टागट्टा आहे, खाऊन पिऊन सुखी आहे, घरदार बांधून गाडी बिडी बदले घेऊन आहे ना आम्ही. मग देव आम्ही एवढे पत्के करतोय, आम्ही एवढं आमचे दोष झाकतोय, आम्ही पाप करतोय, आम्ही असत्य जीवन जगतोय. देव असतं तर मग आमचं चांगलं कसं झालं असतं, आम्ही हट्टेगट्टे कसे राहिले असते. पण मी तुम्हाला सांगतो ते लोकांसाठी आज ती लोक एवढी मोठी चूक करतात, एवढा मोठा त्यांचा गैरसमज आहे. का तर आमचा देव शासन बद्दल लगेच पत्के करत नाही. जर त्याने लगेच पत्के केला तर मग हिने म्हटले असते देव आहेत म्हणून. पण आमचा देव दयाळू आणि कृपाळ आहे, ते वाट बघतोय, ते संधी देतोय. हालेलुया. हालेलुया. पण लोक त्या संधीचा गैरफायदा घेतात. आज या पूर्तता पण तुम्ही लोक बघितला, तुम्ही ज्याला संधी देत आजला ती लोक गैरफायदा पण घेतात तुमच्या संधीचा. तसं देवाचं पण त्या दयाळू कृपाळू दयाचा त्यांनी काय करतात, गैरफायदा घेतात. आमची मनात याचा देव नाही आहे का तर आम्ही आयुष्यभर खायलोय, लबाडीनं खायलोय, फसवून खायलोय, असत्य जीवन जगालोय, जार काम करतोय, व्यसन करतोय, अमुक करतोय, तमुक करतोय, पत्के दौडतोय. आमचे आमदार कुठं वाईट झाले का, आम्ही चांगलं आहे म्हणजे देव नाही आहे. मग त्या 53 प्रमाण त्यांचं बरोबर आहे. पण मी त्या लोकांना आज सांगतोय शिच्या नावानं, उपदेशचा जर आम्ही 8व्या अध्यायामध्ये जर वाचलं तर 10 आणि 11 आणि 12, 13 मध्ये देव काय म्हणतोय, मी त्यांना शासन लगेच करत नाही म्हणून त्यांच्या मनात ही विचार आहेत. पण एक त्यात लिहिलेलं आहे की पापी पाप करून जर 100 वर्ष जर जगला तर नीतिमान जो देवाचा भ्या बघून 7वी जीवन जगणार, तो त्याच्यापेक्षा जास्ती कल्याणदारी जीवन जगणार. आमेन. हालेलुया. उपदेश 8व्या अध्यायामध्ये वाचला मी 10, 11, 12, 13, तर त्यात क्लिअर लिहिलेलं आहे. वाचा तुम्ही उपदेश 8व्या अध्यायामध्ये 11, 12, 13. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. ओ रबा शांदा नामा शाखुरी बिखरा. ग्लोरी टू गॉड. काय लिहिले उपदेश 8व्या अध्यायामध्ये 11, 12, 13 मध्ये देवाचं वचन सांगते आम्हाला. त्यात प्राण्यावर कोणी मनुष्याची 10 त्यावेळेस माझ्या नजरेस असे आले की दुष्टाने मुठी म्हणून ते विरम पावतात, धर्माने न्याय करण्यात पवित्र सोडून द्यायचे जावे लागतात, नगरातील लोक त्यास विसरून जातात, हेही व्यर्थ आहे. दुष्कर्मामुळे शिक्षा तात्काळ होत नाही, म्हणून पापी 100दा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खात्री आहे की देवाचे भ्या बाळगणारे जे त्यास भिवून वागतात त्यांचे कल्याणच होईल. आमेन. 13 वचन सांगते
पण दुष्टाचे कल्याण होणार नाही व त्याचे शारीरिक आयुष्य दीर्घ असणार नाही, कारण तो देवाला भिवून वागत नाही. आमेन, हालेलुया, हालेलुया. पापी 100दा पाप करून 100 वर्ष जगल तरी त्याचं चांगलं होणार नाही, पण जे देवाच्या भक्तीनं जीवन जगते त्याचं कल्याणच होणार. आमेन, हालेलुया. त्याचं कल्याण होणार. आज लोकांच्या जीवनात हेच गैरसमज आहे. देव नाही म्हणतात, देव बघत नाही. आम्ही 100 वर्ष काय, आम्ही एवढा वर्ष त्यात जगालोय, देवातच आम्ही आहे. आम्ही देवाचं वचन वाचतोय, देवाची प्रार्थना करतोय, मंदिराला जातोय, अमुक करतोय, तसं करतोय, सेवा करतोय, पण आम्ही सगळं लबाडी करतोय, असात्विकता करतोय, पाप करतोय. पण आम्ही कसं आहे, हट्ट्या गट्टा घर बांधून गाडी बंगल्यात राहतोय. आमचं वाईट झालं, देव नाही. हालेलुया, देव नाही. मग देव असता तर आमचं हे सगळं त्यानं बघितलं नसतं, आम्हाला शासन केलं नसतं, असा त्यांचा विचार आहे. पण इथं बायबल सांगतं 100दा पापीनं जर पाप केला, हालेलुया. माझ्या बहीण भावांनो, वचन आम्हाला शिकवते जीवन. या 8व्या अध्यायामध्ये आम्हाला वचन शिकवते, क्लिअर शिकवते. परत एकदा तुम्ही जर वाचला, मी तुमच्याकडे परत एकदा ते वचन वाचतो, का तर लई म्हणतात आहे त्या लोकांसाठी जे असं म्हणतात देव नाही, देव बघत नाही, देव काय बरं वाईट करत नाही. त्या लोकांसाठी ही लई इम्पॉर्टंट वचन आहे, महत्वाचं वचन आहे. त्या लोकांनी आज शिकावं, त्यांच्या मनात देवाची भ्या बसावी, त्याने सत्यकर्म करावं, त्यानं पवित्र जीवन जगावं, त्यानं देवाची भ्याची जीवन जगावं. का तर देव बघतोय. नीतिसूत्र 15:3 आम्ही वाचलं, देव बघतोय, सगळा तिची नजर असत्या. आणि त्याच नीतिसूत्र 15 मधल्या 11व्या मध्ये वाचलं, देव म्हणते अजून लोक माझ्या समोर एवढे आहेत, तर दुष्कर्माचं किती माझ्या समोर असेल, कोण दडणार त्याच्या दृष्टीपासून. पण लोक विचार करतात देव नाही, देव बघत नाही. देव असता तर मग आमच्या सगळ्या पत्क्याची आमची पापा क्षमा आम्हाला पत्क्यात सजा मिळाली असती, पापा क्षमा. पण आम्ही एवढ्या वर्ष जीवन जगतोय, सगळं करतोय वाईट. पण इथं बायबल क्लिअर सांगते, उपदेश 8, 11, 12, 13 मध्ये की पापी जणांनी काय, पापी दुष्कर्मामध्ये शिक्षेत तात्काळ होत नाही, म्हणून मानवपुत्राचे मन दुष्कर्माकडे प्रवत होते. लगेच दुष्कर्माचा त्याचा प्रतिफल त्याला मिळत म्हणून त्याचं मन कुठं वळतंय, त्या पापाकडे, त्या दुष्कर्माकडे वळते. का तर ते पाप करत करत जातोय, करत करतोय, म्हणते अरे 1 केलं काय झालं नाही, 2 केलं काय झालं नाही, 10 केलं काय 100. आणि याचं तिथं बायबल सांगते 11 वचनामध्ये, उपदेश 8:11 मध्ये, ते आणि पत्के करतोय, त्याचं मन तिकडे वळतंय दुष्कर्म करायसाठी. का, मी एवढं केलं मला काय झालं नाही. हालेलुया. मी एवढं पाप केलं, एवढं वाईट केलं, एवढं लबाड केली, एवढं असत्य जीवन जगलो, देवामध्ये असताना पण तसं जगतोय मी. माझं कल्याणच व्हायलंय, माझी संपत्ती वाढायला लागल्या, माझं घरदार चांगलं व्हायलंय, मला गाड्या मिळाल्यात, मला कुठं काय झालंय. म्हणजे देव बघत नाही, देव नाही आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या जीवनात एक व्यक्ती असा आला होता, मी तुम्हाला सांगितले वाटतं एकदा, आपण परत सांगते वस्त्राद्वारे. देवाचा एक सेवक, माझी ओळख नव्हती, त्यांच्या घरात प्रॉब्लेम होता कुटुंबात, त्यांना कुणीतरी माझा नंबर दिला आणि ती माणूस मला हुडकत आली, त्यांची फॅमिली पूर्ण. आणि त्यांनी मला सांगितलं का आमच्या घरात मी असा सेवक आहे, मी एक सेवा करतोय, एक मंडळी चालवतोय, पण माझ्या घरात असं काय. जेव्हा मी प्रार्थना केला त्याच्या चुका दाखवल्या, हे तुमच्या चूक आहे म्हणून व्हायलंय. ते गेले, गुडघे टेकले माझ्यासमोर, प्रार्थना कराय. माझ्याशी किती तर वयानं मोठे होते व्यक्ती, ती गुडघे टेकले, प्रार्थना करायला लावली. प्रार्थना केल्यानंतर त्याला सांगितलं ही जाऊन करा, होईल. तिने जाऊन ती केलं आणि त्या केल्यानंतर मग त्याचा प्रॉब्लेम दुसरा आला. ती झाल्यानंतर ती जाऊन तिने कबूल केलं, पत्क्याची क्षमा मागितली, माझ्यासमोर क्षमा मागितली प्रार्थना करा म्हणून. आणि जेव्हा ती गेले, परत दुसरा प्रॉब्लेम आला, मी त्याला दुसरा प्रॉब्लेम सॉल्विंग सांगितलं, पण तिने एक परत असत्य काम केलं, जी सत्य आहे ती सांगितलं नाही. आणि त्यामुळे ते झालं. आणि जेव्हा ती मला दुसऱ्या टायमाला आली, मला तिने शब्द काय वापरला असेल, एक देवाचा सेवा करणाऱ्या व्यक्तीनं काय शब्द आला असेल, मला म्हटले देवच नाही. हालेलुया, देव नाही. आणि देव असतो तर आमच्या देवराचा. मी म्हटलं पहिला गेट आउट, घरातनं बाहेर व्हा. का तर माझ्या घरात माझ्या बापाचा अपमान करायला माझ्या इथं थारा नाही, बाहेर व्हा म्हटलं त्यांना. गेले, ते गाडीत बसून अर्धा तास रडलेत, पश्चाताप करून परत माड आलेत, क्षमा करा म्हणून. मी म्हटलं मी काय क्षमा करा, क्षमा करा देव. लोक इथं बायबल सांगते 53:1 मध्ये, लोक देवाचे लोक सुद्धा म्हणतात देव नाही. देव असं तर आमच्या जीवनात असं काय, ज्याला तुम्हाला सांगितलं गेलं नाही. मला शास्त्रीय बुक मधलं गीतांचं 6व्या अध्यायामध्ये 12 सांगितलं,
गिदानला जेव्हा देवाच्या दूताने दर्शन दिलं आणि गिदानला त्या देवाच्या दूताने सांगितलं, हे बलवाना वीरा तुझ्याबरोबर देव आहे. गिदानने सुद्धा काय म्हटला, शास्त्र 6 12-13 वर्षामध्ये गिदान म्हणला, देव आमच्या बरोबर तर आमची परिस्थिती अशी काय. हालेलुया. असे किती लोकांचे प्रश्न आहे. गिदानने सुद्धा देवाच्या दूताला सांगितलं, देवाचा दूत म्हटला, हे बलवाना वीरा तुझ्याबरोबर देव असो. गिदान म्हटला, देव आमच्या बरोबर आमची परिस्थिती अशी काय आहे. तुमची परिस्थिती का अशी आहे, का तर तुम्ही दुष्कर्म करताय, तुम्ही सात्विकतानं वागत नाही, तुमच्या डोळ्यात ध्यान आहे देवाची, तुमच्या मनात देवाची ध्यान आहे, तुम्ही देवाला विसरून गेलाय. आणि तुम्ही एवढं करता करता तुमचं सगळं चांगलं झालं म्हणून तुम्ही म्हणताय देव नाही आहे, मी एवढं पत्की गेला तर मला देवानं. पण इथं बायबल सांगते, उपदेश 8व्या अध्यायामध्ये 11 सांगते, दुष्कर्म शिक्षा तात्काळ होत नाही म्हणून मानवपुत्राचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते. हालेलुया. पण 12 वचन सांगते, पापी 100 पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खात्री आहे की देवाचे भ्या बाळगणारा जे त्यास भिवून वागतात त्याचे कल्याणच होईल. आमेन. पण 13 वचन सांगते, पण दुष्टकर्माचे कल्याण होणार नाही, त्याचे छायारूप भविष्य दीर्घ असणार नाही, कारण तो देवाला भिवून वागत नाही. जे कोणी देवाला भिवून वागत नाही त्यांचं कल्याण होणार नाही. आणि जी कोणी देवाला भिवून वागत नाहीत ती पाप करत राहणार, ती दुष्कर्म करणार, ती आसक्तीयुक्त जीवन जगणार, ती जार काम करणार, ती व्यसन करणार, ती सर्व दुष्कर्म करणार. पण ज्याच्या डोळ्यात देवाची भ्या आहे त्याचं जीवन कल्याणदायकच होणार. येशूच्या नावानं. आमेन. हालेलुया. त्याचं जीवन कल्याणदायक होणार. हालेलुया. त्याचं दीर्घ आयुष्यात होणार. आमेन. जरी तो पृथ्वीवर तळावर राहिला तरी पण आशीर्वाद होणार, तो गेला तरी पण आशीर्वादितच होणार. आमेन. त्याचं जीवन कल्याणदायकच होणार. हालेलुया. पण दुष्कर्म करणाऱ्या लोकांचं, पाप करणाऱ्या लोकांचं त्यांचं कधी कल्याण होणार नाही, भले इथं पण होणार नाही, तिथं तर काय प्रश्नच नाही. हालेलुया. हालेलुया. विचार करा माझ्या बहीण भावांनो, आज तुमचं जीवन कसं आहे. का तुम्ही सात्विकतेचं जीवन जगत नाही, का तुम्ही देवाची भ्याची जीवन जगत नाही. जगून बघा सात्विकता जीवन, जगून बघा देवाची भ्याचं जीवन, तुमचं कल्याणच होणार अपूर्ती तळावर येशूच्या नावानं. हालेलुया. कल्याणच होणार. कबूल करा पथ्ये, सोडा, देवाची दया येईल तुमच्यावर. आमेन. हालेलुया. आणि मी तुम्हाला आज सांगतो झटक्यात, जी कोणी असे कबूल करतात आपल्या पापाची, त्यांचं कल्याण होतंय. हालेलुया. आम्हाला सर्वांना दावीद माहित आहे. दाविदानं लोकांना वाटतं एक पाप केले, माझ्या हिशोबानं नियमशास्त्राच्या दाविदानं 2 वेळा पाप केले. एक पाप त्यानं स्त्री बरोबर केलेला आहे आणि एक पाप त्यानं लोकांची गणना केल्याची पाप केलेला आहे. दोन्ही पाप. पण या दोन्ही पापाची त्यानं कबूल केल्या. कबुली दडवलं आपले पथके, त्यानं आपलं पाप दडवलं आहे. म्हणून दाविदावर देवाची दया आहे आणि म्हणून आज दाविदाला म्हणतात, येशूला म्हणतात त्याचा तो वंशाचा अंकुर आहे. हालेलुया. का तर दाविदाला आपले पाप दडवलेले आहे, आपले पथके दडवलेले आहे. ज्या टायमाला त्याने पाप केलं त्यानं कबूल केलं. हालेलुया. 2 शमूएलच्या मध्ये आम्ही वाचलं, 11व्या अध्यायामध्ये, 11व्या अध्यायामध्ये 1, 2, 3, 4 त्यात त्यानं पाप केलं. 2 शमूएल 11व्या अध्यायामध्ये त्यानं पाप केलं. आणि जेव्हा त्यानं पाप केलं, नातन संदेश त्याच्याकडे आला आणि देवाने नातन संदेशाला त्याला पाठवलं आणि जाऊन सांगितलं, देवाने त्याला सांग, त्याला तू पाप केलेस. आधी त्याला नातन संदेशाने डायरेक्ट सांगितलं नाही, तर नातन संदेशाने त्याला वेगळ्या तर्फी सांगितलं आणि त्याला राग आला आणि म्हटलं असा करणाऱ्या व्यक्तीला मारलंच पाहिजे. नातन संदेशाला उदाहरण काय दिलं, एक गरीबाचं एक कोकरू होतं, त्याच्या घरात पाहुणे आलीत आणि त्यानं त्या पाहुण्यासाठी कोकरू एवढं असताना ठेवून दुसऱ्याचं त्यानं कोकरू घेऊन कापलं. याला राग आला दावीदला. दावीद म्हटलं ते मेलाच पाहिजे. नाताने त्याला सांगितलं तो व्यक्ती तूच आहेस. हालेलुया. तेव्हा दावीदानं नाकारलं नाही, नाही मी केलं नाही म्हटलं नाही. आपले पाप दडवले नाही, आपले पथके दडवले नाही, आपलं दुष्कर्म दडवलं नाही. त्याने म्हटलं खरोखर मी ते पाप केलंय. आमेन. जे कोणी पापाची कबूल करते सोडते, देवाची दया त्याच्यावर येत्या. हालेलुया. हालेलुया. आणि दावीदाने कबूल केलं, होय मी तो व्यक्ती आहे, मी ते पाप केलेलं आहे.
हालेलुया. मी ती पाप केलेलं आहे. आणि 12व्या अध्यायामध्ये दुसरं शमूएल 12व्या अध्यायामध्ये 13 वचन मध्ये त्यानं कबूल केलं. तुम्ही वाचा जाऊन दुसरा शमूएल 12व्या अध्यायामधलं 13 वचन मध्ये त्यानं कबूल केलं. होय मी पाप केले, मी पत्के केलेत. नातानं म्हटलं भिवू नको, तू मरणार नाहीस. का मरणार नाहीस तू? का तू पत्के कबूल केलं, तू पाप कबूल केलंय म्हणून तू मरणार नाही. देवाने तुला क्षमा केलं. आमेन. हालेलुया. तू मरणार नाहीस. हालेलुया. पण जे कोणी आपलं पाप दडवून ठेवतोय ते मरणार. जे आपले पत्के दडवून ठेवते ते मरणार. तेच नीतिसूत्र 28:13 मध्ये सांगितलेलं आहे. जे आपले दोषकर्म जागतात त्यांचं बरं होत नाही, जे सोडतात त्यांच्या दया येत्या. आमेन. आणि दाविदानं कबूल केलं, ओ मी पाप केले, मी देवाविरुद्ध पाप केले. नाताने संदेश म्हणला तुझ्या पापाची क्षमा झालेला आहे. आमेन. देव तुला मारणार नाही. हालेलुया. दुसरं पाप काय केलं? दुसरा शमूएल 24व्या अध्यायामध्ये तो त्यांच्या सरदारला, त्या नायकला बोलवला, योबा, आणि त्याला मला जा आणि माझ्या राजाची गणना कर. त्या सायनं सहाय करताना त्याला सांगितलं, कशाला राजा आपण गणना करा? तुमची वाढ व्हायला लागल्यात, देव तुमची वाढ करायला लागल्यात, वाढायला लागलंय, वाढून दे. का? आता राजा सांगायलाय नाही मला त्याची गणना पाहिजे माझ्या प्रजांची. मग आता हे काय करणार? म्हणा ठीक आहे. गेला, गणना सगळं करून आणला, राजाच्या हातात जेव्हा दिलं. दुसरा शमूएल 12व्या अध्यायामध्ये 10वं वचन त्यानं जेव्हा राजाकडे ते आणून दिलं, राजाच्या मनात लगेच पाप जाणवलं, चूक जाणवली. आणि दावीद म्हटला मी चुकलो देवा. दुसरा शमूएल 24व्या अध्यायामधलं 10वं वचन सांगतंय, त्याच्या हातात जेव्हा ती गणनाची यादी दिली योबान त्याच्या सैनिकानं, तेव्हा ते वाद त्याच्या हातात आल्या, त्याचं मन खायला लागलं दावीदाला. दावीद म्हटला देवा मी तुझ्या विरुद्ध पाप केलं ही गणना करून. हालेलुया. आणि मग तिथं एक आणि संदेशा गादा संदेशाला देवाने पाठवला आणि सांगता दावीदाला तुझी पाप केलं त्याचं 3 तुला ऑप्शन आहेत. हे तिन्हीतलं कुठलं तू निवडायचं निवडव. काय निवड 3? एक तर तुझ्यावर मी मरी पाठवीन, तलवारानं लोक मारेन, ना तुझा अमुक. असं 3 ऑप्शन. दावीदनं काय करायला पाहिजे? का तर एक तर तो असा व्यक्ती होता की तो आपलं पत्के दडवत नव्हता, पाप दडवत नव्हता. ते म्हटला मी देवा तुझ्यावर पाप केले. आणि दुसरा शमूएल 24व्या अध्यायामधलं 14 वचन सांगते, दावीद म्हटला, दावीदला पंचायत पडला, आता मी काय करू, कुठलं 3 ऑप्शन निवडू? त्यानं ते म्हटला देवा मी तुझ्या हातात पडेन, मी माणसाच्या हातात पडणार नाही. का तर तुझं वात्सल्य मोठं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. मी या 3 ऑप्शन तू दिलाय, मी तुझ्या हातात पडणार. हालेलुया. मी माणसाच्या हातात पडणार नाही. का तर तुझं वात्सल्य मोठं आहे. आमेन. हालेलुया. तुझं वात्सल्य मोठं आहे देवा. आणि जेव्हा देवाच्या हातात त्यानं स्वतःला सोपवलं, आपलं पाप कबूल केलं, मी पाप केले, मी तुझ्या विरुद्ध वागलोय, मी तुझ्या हातात पडतो. हालेलुया. मी तुझ्या हातात पडतो. लोक पाप करतात, पत्के करतात, दुष्कर्म करतात, देवाच्या हातात न पडतात आणि माणसाच्या हातात पडतात. हालेलुया. पण दावीद म्हटला मी कुठल्या मनुष्याच्या हातात पडणार नाही देवा, मी तुझ्या हातात पडतो. का तर तुझी वात्सल्य काय मोठा आहे. देवाचं वात्सल्य मोठं आहे. माझ्या बहीण भावानो, जे कोणी तुमचं पाप आणि तुमचे पत्के तुम्ही क्षमा मागचिला, देवाकडे कबूल करचिला, मी पाप केले, मी पत्के केले, मी तुझ्या विरुद्ध वागलोय, मी दुष्कर्म केले, देव तुमच्या पापाच्या आणि पत्क्याची क्षमा करले येशूच्या नावानं. हालेलुया. पण जर तुम्ही दडवून ठेवला मी केलंच नाही, म्हणून पहिला योहान 1:9 मध्ये ते सांगते आपलं पाप पदरी घे आणि माझ्याकडे ये, मी तुझ्या सर्व आणि तिची शुद्धता करीन येशूच्या नावाने. आमेन. हालेलुया. पहिला योहान 1:9 मध्ये सांगते की तू आपले पाप पदरी घे आणि देवाकडे ये. मी पाप केले, देव म्हणते पहिला योहान 1:9 मध्ये तुझ्या सर्व आणि तिची मी शुद्धता करीन. आमेन. पूर्ण शुद्धता करीन तुला. हालेलुया. पूर्ण शुद्धता करीन तुला, पूर्ण पवित्र करीन तुला, तुझं पाप धुवून काढीन. पाप धुवून काढणारं देवाचं रक्त आहे. आमेन. आणि पहिला योहान 1:7 मध्ये सांगते त्याच्या रक्ताचं शुद्धता आहे. पत्के कबूल करा, पाप कबूल करा,
दुष्कर्म कबूल करा आणि सोडून द्या. बघा तुमच्या जीवनात दया येईल देवाची. आमेन. तुमच्या व्यक्ती जीवनात दया येईल, तुमच्या कुटुंबावर दया येईल, तुमच्या व्यवसायावर दया येईल, तुमच्या सेवेवर दया येईल, तुमच्या मंडळीत दया येईल, तुमच्या मिनिस्ट्रीवर दया येईल येशूच्या नावानं. आमेन. पण जळवून ठेवशीला तर तुमच्या कधी दया येणार नाही. हालेलुया. जाऊन वाचा. मी वाचून आहे स्तोत्र संगीत 51 मध्ये तेच दाविदानं कबूल केलेलं आहे. स्तोत्र 51 मध्ये दाविदानं म्हटलं, पहिला वर्ड म्हटलंय, देवा माझ्या कृपा कर, का तर तुझं वात्सल्य मोठं आहे. माझं पापाची क्षमा कर. मी तुझ्यावर पाप केलेला आहे, मी तुझ्या विरुद्ध पाप केला, मी जन्माचाच पापी आहे. आईच्या गर्भधारातनं पडलोय तेव्हापासूनच मी पापी आहे देवा. पण तू माझ्या पापाची क्षमा कर, का तर मी पाप केलेला आहे. हालेलुया. स्तोत्र संगीत 51 मधलं 1 पासून 5 पर्यंत जाऊन वाचा आणि तिथनं नंतर 8 आणि 9, 10 वाचा. का तर तो का म्हणत होता, मी तुझ्यावर पाप केलंय, माझ्यातनं तुझा आत्मा काढू नकोस, माझ्यावर तुझं प्रेम काढू नकोस, तुझ्या रक्तानं मला धो, तुझ्या रक्तानं मला शुद्ध कर, माझे पत्के क्षमा कर, का तर तुझं वात्सल्य मोठं आहे. का तसा म्हणत होता, का तर त्याच्या नजरेसमोर एक व्यक्ती होता ज्यानं देवाच्या विरुद्ध पत्के केले, देवाच्या विरुद्ध वागला, आज्ञा मोडला. त्याचं नाव शौल. तो राजा होता. त्याची परिस्थिती दाविदानं बघितली होती. हालेलुया. का तर त्यानं काय केलं होतं, देवाचं एक पत्के कबूल केलं नाही, पण जेव्हा केलं वेळ झाला होता आणि म्हणून त्याच्या समोर एक भ्या होती की ह्या व्यक्तीनं शौलनं आपलं पत्के कबूल केलं नाही, आपले पाप केलं कबूल केलं, देवाच्या आज्ञा मोडी, देवाच्या विरुद्ध वागला, त्याचा नाश झाला. म्हणून ते स्तोत्र संगीत 51 मध्ये म्हणतो, देवा माझा नाश होऊन मी पापी आहे, तुझ्या विरुद्ध पाप केले, माझ्या तुझं वात्सल्य येऊन दे आणि मला शिकव आणि दुसऱ्याला मी शिकवेन की पाप करू नका. आमेन. हालेलुया. का तर देवा म्हणते, मी गर्भधारण माझ्या आईने केला तेव्हापासूनच मी पापी आहे, पण देवा तू मला क्षमा कर, माझ्यातला तुझा आत्मा काढू नको. भीती होती त्याच्या जीवनात, दाविदाच्या जीवनात, आणि डोळ्यात काय होती, भ्या होती. आज ज्याच्या डोळ्यात देवाची भ्या असेल, जे देव हाय बघून कबूल करतील, देव रोज रोज नित्य स्तोत्र नीतिसूत्र 15:3 प्रमाणे रोज रोज कमी करतील, कबूल करतील. देव आहे आणि देव माझ सगळं बरं वाईट बघते म्हणून जी कबूल करतील. आणि उपदेशच्या 8व्या अध्यायामध्ये 11, 12, 13 प्रमाणे दुष्कर्म माझं, दुष्कर्माची माझी पत्क्याची माझं लोक देव लगेच मला शासन करत आहे असं जी कबूल करतील, मी दुष्कर्मतोय त्यांचं कल्याण होईल, ती जीवन जगतील. पण असं म्हणतील की मला मी एवढं सगळं केलं, वर्षानुवर्षी केले, देव नाही आहे, देव काय मला करत नाही म्हणून मी करत जाचीला, तर त्या उपदेशच्या 8व्या अध्यायामध्ये सांगते, पापी 100दा पाप करून जर 100 जर जगला तर नीतिमान त्याच्यापेक्षा चांगलं जर आणि त्याचं कल्याण होईल. आमेन. जर तुमचं कल्याण व्हायचं असेल तर तुम्ही आपले पत्के कबूल करा, सोडून द्या, देवाची दया तुमच्यावर येईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. हेच आहे. आपण सर्वजण बघा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. हालेलुया. स्तुती प्रभू. रबाशांदा नामा शाखा नामा खुरी विखरा. हे आमच्या सर्व सामर्थ प्रभू राजा, तुझ्या नावाला गौरव, महिमा, स्तुती, सन्मान, धन्यवाद देतो. आभार मानतो बापा तुझ्या कृपेसाठी, तुझ्या उपस्थितीसाठी. देवा तू परत आज आमच्या संग बोललास म्हणून आभार मानतो. विशेष करून मी प्रार्थना करतो देवा, आज ह्या वचनाप्रमाणे ज्याच्या कुणाच्या ते कानात वाणी जाईल, जी कुणी दुष्कर्म आपले दडवत असतील, जे आपले पाप दडवत असतील, जी पत्के करत असतील, ज्या असत्वेचं जीवन जगत नसतील, ज्यांच्या डोळ्यात देवाची भ्या नसेल बापा, त्यांना वाटत असेल की देव नाही आहे, आणि ज्या मनात असेल की बाबा देव बघतच नाही, तर त्या लोकांसाठी मी आज प्रार्थना करतो देवा, कोणही जे आज ऐकल, कोण त्याप्रमाणे वागत असेल, तू त्यांना स्पर्श कर बाबा, त्यांच्या अंतकरणात डोळे उघड, त्यांच्या डोळ्यात तुझी भ्या येऊन दे बापा, त्यांना आठवून दे की देव सर्व बरं वाईट बघतोय, आणि त्यांना आठवून दे की माझा देव माझ्या दुष्कर्माची लगेच मला सजा केला म्हणून माझं मन त्याच्याकडे गेलेलं आहे, पण आजपासून मी माझं मन बदलेन, मी सात्विक जीवन जगेन, मी माझं जीवन कल्याण व्हायसाठी मी देवाच्या भ्यानं जीवन जगेन, आणि मी यापुढे त्याला एक धन्यवादी जीवन जगेन. जर दाविदानं पापाची क्षमा मागितले, पापाची कबूल केली, त्याच्यावर दया आली, देवा तू माझ्या दया कर, आता जे लोक कबूल करतील येशूच्या नावानं ह्या क्षणी त्यांच्या जीवनात तुझं कार्य होऊन दे बापा, ह्या क्षणी त्यांच्या जीवनात तुझं कार्य होऊन दे. ते आज क्षणी ते आपले पत्के कबूल करून द्यात, पाप कबूल करून द्यात, सोडून द्यात, त्यांच्या दया येऊन द्यात, आणि त्याचं जीवन कल्याणदारी होऊन दे येशूच्या नाव. त्या प्रत्येकाला मी येशूच्या नावानं आशीर्वाद करतो. तू स्पर्श कर, ह्या क्षणी त्यांच्या कानात तुझी वाणी जाऊन दे देवा, आणि त्यांचं जीवन बदलून दे. गौरव, महिमा, स्तुती, सन्मान, आदर तुला देऊन तुझ्या हातात त्या प्रत्येकाच्या लोकांना समर्पण करून प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावानं मागतो म्हणा बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू जीसस.